नमस्कार, मी सरस्वती आपले सर्वांचं स्वागत करते सरस्वती किचनमध्ये. पाहू शकता छानपैकी आपण या ठिकाणी ब्रेड पकोडा बनवला आहे. आज आपल्याला हीच रेसिपी पाहायची आहे. आता या सगळ्यासाठी अगोदर आपण छानपैकी चटणी बघून घेऊया, जे आपण ग्रीन चटणी तयार केलेली आहे. चला पाहूया त्याची रेसिपी. आता त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्यात अगोदर पुदिना घातलेला आहे. आता हा मूठभर कोथिंबीर घातलेली आहे. त्यामध्ये 2-3 मिरच्या घातलेल्या आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे, 1 इंच आलं घातलेलं आहे आणि 1 चमचाभर डाळवं घातलं. त्यानंतर काळं मीठ, साधं मीठ, साखर आणि चाट मसाला या सगळ्यांचं प्रमाण मी तुम्हाला व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकते. त्यानंतर मी यात बर्फ घातलेला आहे, जेणेकरून रंग टिकून राहावा, चटणीचा रंग बदलता कामा नये यासाठी. आता या ठिकाणी माझ्या मिरच्या तिखट होत्या म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपली चटणी रेडी झालेली आहे. आता यानंतर आपण बटाट्याचा मसाला बनवून घेऊया. आता त्यासाठी मी कढईमध्ये अगोदर तेल घातलेलं आहे. हे तेल छान तापवून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला खमंग फोडणी बनवायची असेल तर ते म्हणतात ना, कधी पण बटाट्याची भाजी बनवताना त्याला जर खमंग फोडणी असेल तर ते महाराष्ट्रीयन पदार्थाचे जे स्वाद असतात ते खूपच वेगळे लागतात, चविष्ट लागतात. त्यासाठी ते आपण छानपैकी तेल तापवून त्यामध्ये मोहरी तडतडून घेऊया. मोहरी तडतडल्यावर इथे मी लसूण, मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा घातलेला आहे. हा कच्चाच मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतला होता. त्याला फ्राय वगैरे करून नंतर ब्लेंड केलेलं नाही किंवा ठेचून घेतलेलं नाही आहे, कच्चंच ठेचून घेतलं होतं. त्यानंतर यात मी थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे. याला छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं. कढीपत्ता नंतर ॲड केल्यामुळे त्याची चव टिकून राहते आणि तो तेवढा क्रिस्पी नाही होत हे, आणि मला त्याची चव आवडते म्हणून मी नंतर घालते. नंतर त्यात आपण हिंग आणि हळद घातलेली आहे चवीप्रमाणे. आता या ठिकाणी आपल्याला जो आपण उकडून घेतलेले बटाटे आहेत ते आपल्याला कुस्करून घालायचे. आता या ठिकाणी तुम्हाला हवं तर तुम्ही किसणीचा वापर करू शकता, पण मी ते हातानेच घातलेले आहेत कुस्करून, कारण ती जी छोटी छोटी बाईट येते ती खायला मला आवडते. बाकी जसे तिच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर यात आपण थोडंसं मीठ घालूया. याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. जर मिश्रण कोरडा वाटलं, कधी कधी काय होतं, बटाटा थोडासा कमी शिजला जातो आणि त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी असतं. मग अशा वेळेला काय करायचं, थोडासा पाण्याचा शिपका दिला की ते व्यवस्थित होऊन जातं. त्याला छानपैकी मिश्रण एकजीव करून घेतल्याच्या नंतर यावर छानपैकी थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची बारीक चिरलेली. हवं तर लिंबाचा रस घालू शकता, माझ्याकडे अवेलेबल नव्हता. आता आपण बॅटर बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे. यात मी थोडी हळद घातलेली आहे, हिंग घातलेलं आहे, त्यानंतर ओवा घातलेला आहे, थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्याच्यानंतर याला पाण्यामध्ये छानपैकी बॅटर मिक्स करून घ्यायचं. आता इथे महत्त्वाच्या टिप्स. आता जसं आपण म्हणतो की नाही, रेस्टॉरंटमध्ये खूपच क्रिस्पी वडे मिळतात, त्याची कोटिंग खूप छान असते, तर त्यासाठी एक महत्त्वाच्या टिप्स असतात काही. आता यामध्ये कधी काय होतं, आपल्याकडे जर मुंबई बेसन नसेल, बारीक रेडीमेड बेसन अवेलेबल नसेल, तर आपण काय करतो, घरचं दळलेलं पीठ घेतो. मग ते एकदम सॉफ्ट बारीक नाही आहेत. मग अशा वेळेस आपण यामध्ये एक चमचाभर मैदा घालू शकता, तांदळाचं पीठ घालू शकता, किंवा मग जर तुम्हाला इन्स्टंट बनवायचं असेल, लगेचच्या लगेच तळायला घ्यायचं, बॅटर बनवल्यावर मुरत नाही ठेवायचं, तर अशा वेळेस काय करायचं, यात एकदम थंड पाणी घालायचं आणि थंड पाण्याने हे पूर्ण बॅटर फेटून घ्यायचं. त्याने पण काय होतं, गरम तेलात जेव्हा आपण ते मिश्रण सोडतो तेव्हा ते छानपैकी कुरकुरीत बनतात. हे मी स्वतः वापरून पाहिलेलं आहे. तुम्ही पण ही टिप नक्की ट्राय करून बघा. आता त्यानंतर मी इथे ब्रेडचं स्लाईस घेतलेला आहे. त्यावर आपण जो बटाट्याचा मसाला बनवला होता तो छानपैकी आपल्याला एकदम दाबून घ्यायचा आहे, भरून घ्यायचं आहे त्यामध्ये. आता तो त्याला चिटकला पाहिजे ब्रेडला. त्यानंतर दुसरं ब्रेडचं स्लाईस घेतलेलं आहे. यावर जी आपण हिरवी चटणी ग्रीन बनवलेली होती ती टाकून घ्यायची. आता मी ते थोडी कमी टाकली, कारण मिरच्याचं तिखटपणा फार जास्त होता, म्हणून मी ते थोडंसं कमी लावलं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, हवं तर सॉस पण लावू शकता. आता त्यानंतर याला तुम्हाला 4 भागात डिवाईड करायचं असेल तर ते सोपं पण पडतं आणि छान पण होतं, पण मी इथे 2 भागातच डिवाईड केलं होतं. तुम्ही ट्राय करा, कारण रेस्टॉरंटमध्ये वगैरे याला 4 भागात डिवाईड केलं जातं, कारण ते छोटे छोटे बाईट्स पण छान बनतात आणि तळायला सोपे पडतात. हे पण एक त्याचं महत्त्वाचं कारण असतं. आता या ठिकाणी मी छानपैकी आपल्या बॅटरमध्ये याला घोळवून घेते आहे.
सगळीकडून छानपैकी कोट करून घ्यायचे. कोट करून घेतल्याच्या नंतर मीडियम तापमानावर तेल तापायला ठेवायचं. थोडंसं धूर निघायला लागला की त्यामध्ये हे टाकून द्यायचं आणि मीडियम फ्लेमवरच हे तळायचं. कारण काय होतं ना, फार जास्त हाय फ्लेमवर ठेवलं तर बाहेरचं आवरण पूर्ण लाल होऊन जातं आणि मधात हवंचं स्टीम नाही बसत. खरं तर आतलं आपलं सगळं शिजलेलं असतं, पण त्याला जी स्टीम मिळते, स्टीम मिळाल्याच्या नंतर जी चव येते ती थोडीशी वेगळी असते. त्यामुळे मीडियम तापमानावर छानपैकी तळून घ्यायचं. रेडी आहे तुमचा ब्रेड पकोडा. याला छानपैकी कट करा. तुम्ही हवं तर सॉससोबत, चिंचेच्या चटणीसोबत, यावर शेव भुरभुरू शकता, कांदा टाकू शकता, लिंबू ठेवू शकता. हव्या त्या पद्धतीने सर्व करू शकता. मी ते ग्रीन चटणी दिलेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या टिप्स नक्की फॉलो करून बघा. तुम्हाला खरंच ते आवडतील. काही सजेशन्स असेल तर कमेंट नक्की करा. थँक्यू.